नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सगळेजण बसलेले असतात तेव्हा कला त्यांना म्हणते की चला, सगळ्यांना भुका लागल्या असतील ना, मी तुम्हाला सगळ्यांना जेवायला वाढते, असं कला सर्वांना सांगत असते आणि त्यांना जेवायला घेऊन जात असते. कारण कला नाराज झालेली असते. रक्षाबंधन आहे, तिला घरी जायचं असतं, पण सरोजने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो आणि कलाला सांगितलेलं असतं की तू घरी जायचं नाही, आबांना तुझ्यामुळे त्रास झालेला आहे, त्यासाठी तुला ही शिक्षा देण्यात येत आहे, असं सरोजने सांगितलेलं असतं. त्यामुळं कला रक्षाबंधनसाठी घरी गेलेली नसते. पण कलाला वाईट तर खूपच वाटत असतं आणि त्याचबरोबर कला जेव्हा आता सगळ्यांना जेवायला वाढायला घेत असते तेवढ्यातच दाराकडे तिचं लक्ष जातं. अद्वैत आलेला असतो आणि अद्वैतने येतानाच इकडे संगीता आणि काजलला सोबत आणलेलं असतं. तेव्हा कला धावतच त्यांच्या दोघींकडे जाते आणि त्यांना विचारते हे काय आहे. तेव्हा तसं म्हणता क्षणी कलाला कळत नाही की नक्की काय झालेलं आहे. त्याचबरोबर इकडे कला त्यांच्याकडे गेलेली असते आणि कला म्हणत असते तुम्ही इथे कशा. तेव्हा संगीता सांगते की जावई बापू आले होते आणि जावई बापूंनीच आम्हाला इथे आणलेलं आहे. जेव्हा संगीता हे कलाला सांगते तेव्हा कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला म्हणते काय सांगते साई तू, आणि अद्वैतने इतकं मोठं सरप्राईज दिलेलं आहे आणि कलाला खुश केलेलं आहे. अद्वैतने ठरवलेलंच असतं की काही करून मला आज या खरेला खुश करायचंच आहे, काही झालं तरी या खरेला मी आज खुश करणार आहे. आणि अद्वैतने जे सरप्राईज दिलेलं आहे त्यामुळं कला इतकी खुश झालेली असते. कलाला कळतच नसतं की हा आनंद कसा सेलिब्रेट करायचा आहे, कारण तिला इतका मोठा धक्का बसलेला असतो. चांदेकर असं कधी वागेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि चांदेकरच्या वागण्यामध्ये जो बदल घडत आहे त्यामुळं तर कला वरचेवर खुशच होत असते. कारण अद्वैतनं तिचं अंथरुणी काढलेलं असतं, गादी गुंडाळून ठेवलेली असते, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि कला विचार करत असते की हे सगळं काय होत आहे. तर इकडे सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. सरोजला ही गोष्टच पटत नसते की अद्वैतला कळतंय का, त्याने काय केलंय ही, हा प्रश्न सरोजला पडलेला असतो. सरोज मात्र खूपच चिडलेली असते. तिला आवडत नसतं की कलाच्या बाबतीत हे अद्वैत करत आहे, तिला हा संसारच होऊ द्यायचा नसतो, म्हणून सरोजला राग येत असतो. त्यानंतर अद्वैत किचनमध्ये असतो तेव्हा कला तिथं जाते आणि अद्वैतचा हात हातात घेत त्याला थँक्यू म्हणते. आज तू माझ्यासाठी एवढं मोठं सरप्राईज दिलेलं आहे, आज तू माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला मानाने या घरी आणलेलं आहे, त्याचबरोबर माझं रक्षाबंधन हे तुझ्यामुळं छान सेलिब्रेट झालेलं आहे. हा आनंद कलाने अद्वैतच्या जवळ व्यक्त केलेला असतो आणि अद्वैतचे आभार मानलेले असतात. अद्वैतला तर खूप छान वाटत असतं. फायनली त्याला जे करायचं होतं, आबांच्या समोर दाखवून द्यायचं होतं, त्याने ते केलेलं असतं. कारण बायकोला आनंदात ठेवणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे असं अद्वैतनं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाला तर खूप आनंद झालेला असतो. पण आता इकडे सगळेजण बसलेले असतात तेव्हा कला सरोज सर्वजण तिथं असतात आणि कला आबांना म्हणत असते की आबा सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला हा सगळा त्रास झालेला आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे. त्यावेळेस आबा म्हणतात अगं तसं काही नाही आहे, झालं गेलं विसरून जा. तेव्हा सरोज म्हणते की आधी वागताना नीट वागायचं कळत नाही आणि नंतर सॉरी म्हणायचं, हे योग्य नाही आहे, एवढं लक्षात येत नाही का, कळत नाही का, आधी चूकच कशाला करायची, असं म्हणत सरोज कलालाच दोष देत असते. तेव्हा आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव सरोज, कालची झालेली गोष्ट विसरून जायची आणि नव्या दिवसाची सुरुवात नवी करायची. हे तुला आठवत नाहीये बहुतेक. नाही, तुझ्या वागण्यात बदल झालेला आहे हे माझ्या लक्षात येत आहे, पण इतकी पण अगदी वेड्यासारखी वागू नकोस की ज्याच्यामुळं बाकी सगळ्यांना त्रास होणार आहे, असं आबा सरोजला बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैतने सगळं व्यवस्थित आवरून ठेवलेलं असतं. कला रूममध्ये येते आणि पाहते तर तिला धक्का बसलेला असतो. ती म्हणते चांदेकर गादी माझी. तेव्हा अद्वैत म्हणतो मी गुंडाळून ठेवली आहे. तेव्हा कला म्हणते काय. कलाला हा खूपच मोठा धक्का असतो आणि कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैतला म्हणते तुला ताप वगैरे तर भरलेलं नाहीये ना. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, असं का विचारतेस. तेव्हा कला म्हणते नाही, मला कळत नाही रे तुझ्या वागण्यातला बदल, म्हणजे अचानक तू चांगलं वागायला लागलाय, मी माझं घर हे सगळं तू बोलत नाहीये, माझ्याशी वाद घालत नाहीस. तेव्हा कला एवढं बोलते तरी अद्वैत शांतच असतो. अद्वैत स्वतःला समजत असतो नाही अद्वैत तू शांतच राहायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर नक्की झालंय तरी काय रे, मला कळतच नाहीये की मला स्वतःलाच काही कळत नाहीये का असंच घडत आहे, याचा विचार ती करत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो नाही काही नाहीये,
आता मी व्यवस्थित वागतोय तरी तुला प्रॉब्लेम आहे का? तेव्हा कला म्हणते की मला कळत नाही रे, म्हणजे नक्की खरा चांदेकर कोणता आहे? तू ना अद्वैत चांदेकर आहेस आणि हे तुझ्याकडून असं मला कळत नाही रे, माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे. असं जेव्हा कला अद्वैतला बोलते तेव्हा अद्वैत तरीही शांत राहतो. कला मनातल्या मनात विचार करू लागते की मी याला एवढं बोलले तरीही हा शांतच आहे, याच्या वागण्यात काहीच बदल नाही झालेला, म्हणजे हा अजिबातच भांडत नाही आहे. कळत नाही आहे मला की इतर वेळी तर हा माझ्याशी इतका वाद घालत असतो, इतकं सगळं बोलत असतो, पण आज याला काय झालेलं आहे असा विचार कला करत असते. तेव्हा अद्वैत मात्र कलाकडे पाहतच असतो आणि कलाला म्हणत असतो, काय झालं तुला? मी जे खरं आहे ते सांगत आहे ना, म्हणजे चुकीचं काय केलं आहे मी याच्यामध्ये? असं तो कलालाच उलट विचारतो. तेव्हा कला म्हणते, नाही नाही, तू काही चुकीचं नाही वागत. कलाला धक्का बसलेला असतो, अद्वैतमध्ये हा कसला बदल झालेला आहे हा विचार कला करत असते. आणि त्याचबरोबर अद्वैतला म्हणते, घे ही कॉफी आणली आहे तुझ्यासाठी. अद्वैत कॉफी घेतो आणि म्हणतो, आता नक्कीच काहीतरी मला वेगळं करावं लागणार आहे, तरच आबांना पण बरं वाटेल आणि ह्या खरेला पण खरं वाटेल. त्यानंतर संध्याकाळी सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा कला जेवायला वाढत असते आणि आबांना म्हणते की आबा, उद्या रक्षाबंधन आहे, तर मी घरी जाऊ का माझ्या माहेरी? तेव्हा आबा म्हणतात, हां जा ना. त्यावेळेस लगेच सरोज तिथं म्हणते की गरज काय आहे, असं पण तुला कुठं भाऊ आहे रक्षाबंधन साजरं करायला, असं सरोज बोलते. तेव्हा कला म्हणते की पण आम्ही प्रत्येक वर्षी तिघी बहिणी एकत्र रक्षाबंधन करत असतो. हे ऐकल्यानंतर सरोज म्हणते, हो पण त्याची गरज काय आहे? त्यावेळेस ती नैनाला पण म्हणत असते, नैनाताई तू पण चल, आपण जाऊया दोघीजणी. आबा म्हणतात की जा तू सुनबाई, कारण त्या घरी जाणं रक्षाबंधन करणं हे तुला वाटतंय ना, तेही तुझंच घर आहे, तुझ्या आईबाबांचं आहे, तुला तेवढंच बरं वाटेल ना? तेव्हा नैना म्हणते, मी नाही येणार, कारण मी स्वतःला चांदेकर समजते, मला तिथे जायचं नाही आहे. त्या अंगणात माहिती आहे ना किती घसरट झालेली असते, तुला माहिती आहे ना मी प्रेग्नंट आहे, मी पडले काय झालं तर? तेव्हा कला म्हणते, अगं असं काय करते, आपल्या गरोदर मुलीची आई तेवढीच प्रेमाने काळजी घेईल, तुला असं का वाटते की हे असं होतंय सगळं? तेव्हा कला असं म्हटल्यानंतर नैना म्हणत असते की नाही, जे खरं आहे तेच मी सांगत आहे, मी स्वतःला चांदेकर समजते, मी चांदेकर आहे, त्यामुळे मी कुठेही येणार नाही, तुला जायचं असेल तर तू खुशाल जा, माझ्या मागे लागू नकोस, एवढं ठणकावून नैना सांगते. पण इकडे सरोजला मात्र राग आलेला असतो. तर आबा अद्वैतला सांगत असतात की अद्वैत तू सुनबाईला घेऊन जा घरी तिच्या, कारण आता कसं माहिती आहे का, तिने जेव्हा लग्नानंतर या घराचा स्वीकार केलेला असतो, तसं मला वाटतं की लग्नानंतर तूही त्या घराला तुझं घर समजलं पाहिजे, तुलाही त्या गोष्टीची सवय झाली पाहिजे, त्या घराची सवय झाली पाहिजे. इकडे या सगळ्या गोष्टीमुळं रजनीला तर खूपच छान वाटत असतं, हे सुख आपल्या कलाला तरी मिळतंय, बाद झालं, कारण माझा नवरा तर माझ्याशी कशा पद्धतीनं वागतो हे तर तिला चांगलंच कळलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण बसलेले असतात आणि नैनाला राग आलेला असतो. नैना म्हणते, तू प्रत्येक वेळेस असाच गोंधळ घालत असते, त्यामुळं मला आता तुझ्याशी देणं घेणं नाही, असं म्हणत रागानेच नैना तिथून निघून जाते आणि म्हणते की नाही, काही झालं तरी मी तुझं ऐकणार नाही, असं म्हणत ती तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते की नैनाताई, अगं आपली वास्तूसुद्धा आपल्याला आठवण काढत असते, पण नैनाला काही हे पटलेलं नसतं आणि ती रागानेच तिथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रोहिणी याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचं ठरवते आणि राहुलच्या कानात भुनभुन करते आणि त्याला म्हणते, जा आत्ताच्या आत्ता तू जा, कारण काहीही झालं तरी तिला ती आईच्या कलाच्या विरोधात भडकवणं गरजेचं आहे असं ती सांगत असते आणि त्या राहुलला ती जायला सांगत असते. पण नैना एक गोष्ट मात्र विसरलेली असते की ती चांदेकर नाही, कारण काहीही झालं तरी ती चांदेकर नाही आहे ही गोष्ट ती विसरलेली आहे, कारण राहुल हा चांदेकरांचा नातू आहे, पण त्यांच्या मुलीचा मुलगा आहे, त्यामुळं राहुलने चांदेकर नाव लावणं शक्यच नाही, ही गोष्ट ती विसरत आहे. कलाला मात्र वाईट वाटलेलं असतं, कलाने खूप प्रयत्न केलेले असतात, कलाने तिला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तिला काही ते पटलेलं नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबाही समजूत घालत असतात आणि कलाला अद्वैतला सांगत असतात की जा. सरोज म्हणत असते की अद्वैतनं तिचं जायची काय गरज आहे, अद्वैतचा काय संबंध आहे, असं सरोज म्हणत असते, पण सरोजचं मात्र कोणीच ऐकत नसतं. आणि इकडे नैनाकडे आता धावतच आलेला असतो तो म्हणजे राहुल आणि म्हणतो, बघितलं ना हे सगळं काय झालेलं आहे, तुझ्या बहिणीला नको तेव्हा गोंधळ घालायची सवयच आहे आणि त्याचमुळं तिनं हे सगळं करत आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा इकडे नैना म्हणते, हो ना, आणि प्रत्येक वेळेस ती स्वतःकडेच इंटेन्शन घेत असते, असं तो सांगत असतो.
त्यानंतर तो म्हणतो की तुला आता तिला धडा शिकवायलाच पाहिजे, अशा भाषेमध्ये तो बोलत असतो आणि नैनाला मिठीत घेतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला किचन आवरत असते, त्यावेळेस सरोज तिथं आलेली असते आणि सरोज म्हणते की काही गरज नाही आहे तू उद्या जायची, कारण आबांना तुझ्यामुळं त्रास झालेला आहे, त्यामुळं काहीही झालं तरी आबांच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्याची शिक्षा म्हणून उद्याचं रक्षाबंधन तू सेलिब्रेट करणार नाहीस. तेव्हा कला म्हणते काय बोलताय तुम्ही सरोज मॅडम, कळतंय का तुम्हाला? सरोज मात्र मुद्दामच हे सगळं बोलत असते आणि त्यावेळेस कला तिला आर्ग्यू करत असते, म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा सरोज मॅडम, जे काय झालेलं आहे आबांच्या बाबतीत त्याला मी जबाबदार नाही, तुम्ही माझ्यावरती एकटीवरती ब्लेम करू शकत नाही, असं ठणकावून ती सरोजला सांगत असते. आणि आता कलाला खूप राग आलेला असतो. कला रूममध्ये जाते, ती तनतन करत असते. अद्वैत म्हणत असतो आता हिला काय झालेलं आहे, अद्वैत हा विचार करत असतो. तेव्हा कला म्हणत असते की काही झालं तरी प्रत्येक वेळेस तुझ्या घरातले माझ्यावरती दोष देतात, मलाच बोलत असतात आणि या घरात नक्की मला कळतच नाही आहे की वागायचं कसं, एकाने समजून घ्यायचं, एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने डोळे पुसायला यायचं, हे सगळं कला बोलत असते. आणि कलाला असं वाटत असतं की मला ना नक्कीच डाऊट येत आहे आणि ती अद्वैतकडे पाहत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं कलाला राग तर आलेला असतो, अद्वैतला कळत नसतं की नक्की झाले काय, पण अद्वैतच्या एक गोष्ट मात्र चांगली लक्षात आलेली असते की हिला घरी जायचं आहे आणि हिला घरी काही जाता येत नाही, ही गोष्ट अद्वैतच्या लक्षात आलेली असते. आणि आता रागानेच कला झोपी जाते आणि ती उद्या कुठेही जाणार नाही हे अद्वैतला चांगलंच कळलेलं असतं. त्यानंतर अद्वैत तिला बोलण्याचा प्रयत्न करत असतो, विचारत असतो, पण कला मात्र अद्वैतवरती रागावत असते, चिडत असते. अद्वैत म्हणतो की आता नक्कीच माझ्या हातात काहीतरी संधी मिळालेली आहे, मला काहीतरी चांगलं केलंच पाहिजे आणि अद्वैत त्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा ठरवतो. इकडे अद्वैतने तयारी तर केलेली असते आणि त्या पद्धतीनेच तो त्या तयारीसाठीच जायला निघतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठलेली असते, सगळी जेवणाची तयारी करते, आवराआवर करते आणि ती विचार करत असते की मला नक्कीच काहीतरी करायचं आहे, माझ्या आईबाबांकडे मला जायचं आहे पण मी जाऊ शकत नाही, या गोष्टीचं वाईट मात्र कलाला वाटत असतं. अद्वैत मात्र उठतो आणि जाऊन तिकडे संगीता आणि काजलला घरी घेऊन येतो. तेव्हा त्यांना आलेलं पाहून कलाला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. सरोजला मात्र खूप राग आलेला असतो, हे सगळं काय होत आहे, कारण मी काय विचार केलेला होता आणि हे सगळं काय घडत आहे, हा विचार आता इकडे सरोज करत असते. अद्वैतने तर संगीताला घरी आणलेलं असतं, ह्या गोष्टीचा सरोजला मात्र खूपच राग आलेला असतो आणि अद्वैत म्हणतो की खरे तुझे रक्षाबंधन इथे सेलिब्रेट करूया, असं म्हणत तो तिला घेऊन आलेला आहे. कला अद्वैतचे आभार मानते, त्याचा हात हातात घेऊन त्याला थँक्यू म्हणते आज तुझ्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.